भुसावळ इलेक्ट्रिक इंजिन आहे मालडा माहिती आहे का मस्त रशी तिकडे कुठं इथे इथे हे बघा ट्रेन मधली चायनीज कशी होत आहे 20 रुपये. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आपला परतीचा प्रवास हा चालू झालेला आहे. तर आज मी निघालो मुंबईला जायला. तर आपली ट्रेन आहे ती सिंधुदुर्ग एक्सप्रेस म्हणजे दिवा ट्रेन तिला बोलतो आपण. कुठे ट्रेन आले का माहीत नाही. पुढे रोशा आणि सानी आहे. तर गावातल्या आमच्या वाडीतल्या ह्या रस्त्याने निघालो आम्ही. म्हणजे जाऊया आपण हळूहळू पुढे. आता आपल्याला एसटीन जायचं रोशा. बैलगाडी बोलतो, बैलगाडीने जायचंय. चहा मायला बैलगाडी जायचंय. यायला पहिली माणसं बैलगाडीने जायचंय ना. कुठे मग स्टेशनला. मग कशाला विचार रोशा 4 दिवस आलास तर कसं वाटलं गावाला आल्यानंतर. आता जाऊ वाटत नाही ना. आता जाऊ काय परत घरी जाऊ काय बोलते बरं. बायकोन सोडलाय ना व्यवस्थित तुला. काय काय आणले वांगी बटाटी काय आणलेस का नाही. वांगी पाळेभाजी दिली, पाळेभाजी दिलेली. ओके बायकोने भेट म्हणून. छान असा मस्त प्रवास आता होणार आहे आपल्या मुंबईच्या दिशेने. ट्रेन निघालो आपण. येऊन 4 दिवस झाले आणि मग आलास कधी. तोंड दाखवलं काय, तोंड दाखवलं काय वाडीत. हा बंद 12 वाजता. कवल तोडणी सध्या चालू आहे मंडळी गावाकडे. हे बघा कवल तोडणी. कवल तोडून चाललोय मुंबई. हा आणि रोशा आईने कवल तोडून चाललाय का मुंबईला. 4 दिवसाच्या सुट्टीवर आला होता. हा रोशा राहायचा ना थोडा अजून. सुट्टी संपली त्याची. रोशा रोशाचा पोरगा आलाय. रोशा सोडा दिल 10 रुपये देस. ए इकडे पप्पा पैसे देते रे. इकडे पैसे 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 देते, पैसे देते इकडे. देस 10 रुपये देस. देस देस परत देस. पैसे संपले देस. चला आलाय विचार. हे पप्पा पैसे देतात बघ तुला. तो आला जा तू जा. देस 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 देस. हाय हाय देस. 1 रुपये देऊ. 1 रुपया. हा देस. 1 रुपये देऊ. हा फोटो काढण्यासाठी तुझा करतोय. नाही नाही जा माग पप्पांकडे पैसे. हा ती पप्पाने पैसा काढली बघ पाकिट. मग बोलवली म्हणून आला ना. काय ते भेटले ना. 1 रुपये दिला. यार दे म्हणतो दे दे. नाही राहू दे चल ठीक आहे. सुट्टे नाहीत, सुट्टे नाहीत इकडे. 500-500च्या नोट आहेत. चला तर मंडळी आता आम्ही आता आलो आहोत आम्ही आमच्या बस स्टॉपवर. आमचा बस स्टॉप बघ असं पोल टाकलाय सिमेंटचा. त्याच्यावरती आम्ही बसलोय मस्त सावलीमध्ये. आणि तो तिकडे तो काय अजून बनवला नाही चांगला अजून. पण आम्ही इकडे सावलीमध्ये बस स्टॉप हा मेन असा बसलाय मस्तपैकी. असं बस येण्याची वाट बघतोय मी. बसनी जातोय. एस टी आली. एस टी रसालगड. रसालगड एस टी गेली. मस्त एस टी आहेत रे इकडच्या. आता खडमुड खडमुड नाही तशा रे एस टी. हा श्याम्या आलाय. श्याम्या आम्हा कुठं जाता हो. कुठं जाता. खेड खेड. हाफ चड्डी हाफ चड्डी. सार्थक आणि आबी आलाय. आम्हाला सोड ना. एक जणांना आम्हाला सोड बोलतो रोशा बोलतो. हा हा ना. हा आलाय कधी. आता तूच सांग तुला विचार. रोशा आलाय कुठे दिसला पण नाही. हा भजन नाही येत. भजन येत नाही. आलाय 4 दिवस घराच्या बाहेरच पडला नाही. का त्याला विचार. स्टॉपवर दिसतोय जाताना फक्त ना. एवढे दिवस बाहेर का नाही पडला रोशा. मला सांग घरातून बाहेर का नाही पडलास एवढे दिवस आल्यापासून. हा का बायको सोडत नव्हती. रोशा बायको सोडत नव्हती. हा पोरगा आमच्या सोबत खेळतो इकडे. काय काम धंदा आहे का तुला. कवाल तोडायचा जातो. कवाल तिकडं कावाल तोडायचं फिरतायत नुसती इकडं. त्या गाड्या चालवाय पाहिजे. बारीक झालं कोण. शुभम ना. अभ्यास करतो तो. चल एस टी आली मगातपासून. आपण अर्धा तास झाला आली एकदाशी एस टी. जीवात जीव कुठेतरी आला. मोजे जैतापूर एस टी आपली. पक्या नमस्ते. अरे मुंबईला चालला पक्या. एस टी बऱ्यापैकी इथे खाली झाली. पूर्ण खाली झाली एस टी बघा. भरणा नाके इथे. इथून आपल्याला पुन्हा रिक्षा पकडून जायचं रेल्वे स्टेशनला. पुन्हा ते एक 7-8च लोक आहेत फक्त अशी. पुढे लागली रिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. कुठून भेटेल आपल्याला. इथूनच भेटेल ना. कुठे हे येतात कुठे पण इथे रिक्षावाले. भरणा नाका आपला.
पुढे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक छान असा. तर म्हणजे आताच आपण रिक्षामधून उतरलो आणि आता खेडला आलो आहे, रेल्वे स्टेशनला आहे बघा. ते आम्ही ना एक रिक्षा पकडत होतो भरण्यामधून, तर एक जरासा स्क्रीनशॉट थोडासा झाला, तुम्हाला सांगतो मी आता. तर तुम्ही जर रिक्षाने खेड रेल्वे स्टेशनला येत असाल ना, तर काही रिक्षावाले आहेत ना, म्हणजे खेडचे रिक्षावाले काय असतात ना, तर ते भरणं ते रेल्वे स्टेशन 30-30 रुपये घेतात, पण सीट आहे ती फक्त 20 रुपयामध्ये. हे आहे हा रेल्वे स्टेशन आपला खेडचा छान असा, पण पावसामध्ये पूर्ण गळतो असा. आता ठीक आहे, एक उन्हाळ्याचं छान आहे. तर म्हणजे तिकीट काढतोय आपण आता. तिकीट काढण्याच्या लाईनीमध्ये उभे आहेत. लाईन बघा केवढे आहेत, तुमच्या भल्या मोठ्या लाईनी आहेत. अजून एक काउंटर पाहिजे होता थोडा. रोशा पैसे मस्त, रोशा आहेत ना पैसे? डॉक्टर वाढलं तर त्याच्यात 50-50 काढू नको. अरे 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 नाव आणणार. चला म्हणजे तिकीट काढायचे. रोशा आहेत ना पैसे? पैसे वाढतात का बघतोय त्याला? वाढतच नाही पैसे, वाढतच नाही. 300च्या वरती होतच नाही तर काय. हे बघा, ज्याच्याकडे म्हणजे आपण ऑनलाईन पण पेमेंट करू शकतो. ऑनलाईन पण पेमेंट आहे. मध्ये कॅश प्रॉब्लेम व्हायचा सुट्ट्यांचा त्यांच्याकडे, आता ऑनलाईन डायरेक्टली पेमेंट होतं. एक पनवेल. तर एक्झिक्युटिव्ह लॉजिंग आपल्याला पाहायला भेटते इकडे, आणि ह्याचे रेट आपल्याला पाहायला भेटतात मस्त छान असे. इकडे सिंगल सिटिंगसाठी 1 घंट्यासाठी 50 रुपये. ट्रेन मस्त AC मध्ये आपण बसू शकतो, आपला टाईम इथे घालू शकतो, किंवा ट्रेन आपली लेट येणार असेल तर आपण इकडे बसू शकतो. इकडे छान छान सीट आपल्याला पाहायला भेटते. वा, याचे 50 रुपये आहेत ना सिटिंग चार्जेस 50 रुपये. खेडला गर्दी बघा किती आहे. आता दिवा ट्रेनची गर्दी बघा किती पाहायला भेटते. ट्रेन यायचा टाईम झालेला आहे. कुठे जाता का? इथं थांबायचं ना जरा, कवाल बिवाल तोडून जायचा, गवात बिवात काढून जायचा. हां काय हे एकदम पुढे कुठे जातोय? हां चल चल. खेड ह्याला नसतो बाबा. अरे काय नवीन आले का? ही नवीन आले का? सकाळच्या गाडीला आहे इथं काय खेड डबा नसतो हिला. सिंधुदुर्ग एक्सप्रेस येते 1005 ना 6. अरे काय चढू आधी गाडी कुठे आली. सिंधुदुर्ग एक्सप्रेस हॉर्न वाजवत येते इकडे. पिवळ्या पट्टीच्या पाठी उभे राहा. तू तर पुढेच आहेस. सर्वांना जागा भेटणार बसायला. हो भेटेल. हे मालडबा आहे का? अरे भुसावल इंजिन बघ कुठलं आहे. भुसावल हे भुसावल इंजिन बघा, इलेक्ट्रिक इंजिन आहे छान असं. अरे मालडबा इथे होता मस्त. मालडबा खाली आहे. मालडबा खाली गेला. खायला भेटणार नाही नको, आम्हाला ह्याच्यातच जायचं आहे. इकडे खाली 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 आहे. खाली असते. ये माझ्या पाठीवर ना लगेच चढतो. संदेश येतो मी पाठीवर. काय हो हो पाठीकडे ये माझ्या. सावकाश चढ फक्त. आईचं चढतो तो. रोशन तिकडे कुठं इथे येते. चढला तिकडे इकडे चला चला पाठी पुढे. चाय अरे विनायक भाऊ आपण इथे बसलाय. आपल्या दिवा सावंतवाडी एक्सप्रेस म्हणजे ह्या ट्रेनची गर्दी बघा किती खूप सारी. प्रत्येक दिवस ही गर्दी अशी असते. लोक बघा 34 सीट पण. हा पाठी भांडणं चालू आहेत तिकडे. भांडणं चालू आहेत पाठी. हां अरे बाबा एवढी भांडणं नका करू. विनायक भाऊ आपला मित्र, वर्गमित्र आपला भेटला इथे. हे बघाल ना बापरे खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते. प्रत्यक्षात अशी सिंधुदुर्ग एक्सप्रेसची ट्रेन आपल्याला पाहायला भेटते इकडे. 34 सीट पण आहे. लोक पण 4थ्या सीटवरती पण बसली जाते. लक्ष्मणला भेटून भांडणं पण काढून हो हो पुढे भांडणं चालू आहे. भांडणं बघूया आपल्याला. प्रत्येक अशी ट्रेनमध्ये भांडणं होतातच अशी. आपल्या ट्रेनची परिस्थिती बघा काय. बेसिंग बघा पूर्ण चॉकाबोल झाले तिकडे. पूर्ण पाणी सजलं आहे. काय बेकार वास मारता असा लगवीचं असतं बेकार असं वाटतं. इकडे कशी लोक बसतात काय माहिती असं. खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते इकडे. आपल्या कोकण रेल्वेची चायनीज बेल फेमस अशी बघा. चायनीज बेल दादा 20 रुपयामध्ये चायनीज बेल. हा कुठला D4 आहे.
T1चे पूर्ण डबे खाली, रिझर्वेशन डबे आहेत त्या पूर्ण खालती आहेत बघा. हा T4 आहे, आता T3 आहे, हा T3 आहे, पूर्ण खाली. हा T3 आहे. मावशीकडे भेल आहे. मावशी भेल कशी आहे हो मावशी? 20 रुपयाला भेल आहे. मस्त आपली भेल. कोकणी माणसांकडून भेल घेतली की छान असं वाटतं, आणि त्या बायांकडून घेतली तर ती प्लास्टिकच्या पिशवीत असते. 25 रुपयाला देतात. काय बोलतात 30 रुपयाला. कशी असते ती? फालतू असते ती. आपल्या इकडं कोकणी माणसाकडून घ्यायचं आहे. मस्त मिरची बिरची टॅमॅटो कांदा टाकून असं झणझणीत त्याच्यावरती पाहिजे तर मीठ मसाला लावून देतात असे बघा. भेल घ्या, भेल, चना भेल. या इकडं नाही व्हा तिकडं. काय त्याच्याला एक द्या, आता एक द्या. चला मस्त चिकी लोणावळा. हा ना, चिकी बिकी आहे मस्त छान अशी. ही किती रुपये हो चिकी? शेंगदाणा चिकी? दगडी दगडी. अरे हा दगडी दगडी चॉकलेट असतं त्याच्यात. दगडी जो दगडी. हो मामा आपलं कशी आहे हो चिकी? 20 रुपये. ओके, शेंगदाणा चिकी द्या. दुसरं काय अजून ती खाणारे चॉकलेट घे ना, काय ते बडीशेप काय? ठीक आहे ठीक आहे. अजून काय दुसरं काय? अजून दुसरं काय? लॉलीपॉप कुठं आहे? हा दुसरं काय काय सांगा. शेंगदाणे, आलीपाव, आंबावडी, खोबरावडी, चिकी आहे. ओके घे घे घे. हे बघा लक्ष्मणची आई बघा इकडे मस्तपैकी स्लीपर. अरे झोपले. अरे बाबा, सीटच पूर्ण खाली झाली. कुठलं वीर येईल ना आता? चला वीर येईल. आपली ते लोक म्हणजे कोणतरी त्यांचं तिकीट संपली. काय आणलंय लक्षा? मासं. मग काय आणलं? चादर. मासांचा टोप आणला. झोपा आता झोपा. काय बोलतो? टोपच टाकून आणलं. हे बघा ट्रेन मधली चायनीज भेल कशी होत आहे? 20 रुपये. एक नंबर. मस्त बनवा, चांगली अशी. चटणी तुम्ही घरीच बनवता काय हो? चटणी घरीच बनवता? जास्त कलर नाही ना मारला? या घेऊन ठेवा, पाणीवाली येणार नाही परत. काय बोलताय? गर्दी जाम झाली. तर चटणी टाका जरा. लक्षाला जाम आवडतं चायनीज भेल. लक्षाने घेतलं ना इकडे चायनीज भेल. 20 रुपयाची भेल चायनीज. चायनीज भेळ सतीशला खूप आवडते चायनीज भेळ, म्हणून मी घेतले. सारखं बोलवता दादा चायनीज भेळ दादा. दादा चायनीज भेल घ्या. जरा टाका मावशी, धरून द्या जरा. काय आवडले पत्रावळी आपली बारीक वाट्या नाही. पत्रावली लय मोठी आहे पण लय मोठी आहे हो. काही वाट्या नाही आणले खायला. एवढी एवढी भेल द्यायला. पत्रावळी आपली. कोबी बिबी सगळं टाकलाय. हा वरण टाका जरा. वरण टाका त्यांना वरण. अहो काढू नका, नमस्ते काय बोलतोय? बाकी ठीक ना? चालेतला मी ओळखली नाही. लक्ष होतं मला. तुला ठीक ठीक मस्त. तुम्ही इकडे ना कुठे? खवटी खवटी. आणि पालखीबरोबर येतात ते गावचे आपल्या. हां पालखीबरोबर येतात. हो चालेल. चालेल. रोहा आला रोहा. रोह्याचा वडापाववाले आता येतील ना, धडाधड चढतील आता इथे. कसे आहेत येत आहेत इकडे पळत आहेत. अरे आले आले. भागो दया भागो, कुछ तो गडबड आहे. हा नाही बघ ना किती चढलेत बघ. रिझर्वेशन डब्यात चढलेत बघा किती लोक. पाणी बॉटल. खूप सारी लोक आहेत. तेरा ब्रोडे पाणी बॉटल. तेरा ब्रोडे पाणी बॉटल. ताजे गरम लो, गरम वडापाव, वडापाव गरम. गरम वडापाव, वडापाव गरम. वडापाव एकदम गरम आहे. वडापाव वडापाव गरम 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 घ्या वडापाव.
पनवेल आलेलं आहे. पनवेल 7:20ला ट्रेन आली इकडे. पनवेलचा वडापाववाला आला नाही अजून वाटतं. हे बघा ना आता किती उतरतील लोक बघा ना. हे बघा आले नाव घेताच हजूर. पनवेल आले. पनवेल 7:15पर्यंत पनवेल आले. किती गर्दी ही काय हा कुठला डबा आहे? हा डबा कुठला? रिझर्वेशन डबा आहे आणि काय जनरल वाटतं? अरे ह्याला एवढी गर्दी ना काय जो तिकीट काढून फायदा नाही. आम्ही रिझर्वेशन कसला रिझर्वेशन काय पाय ठेवायचा जागा नाही. जाम गर्दी होती बघा. लोक उतरतात होते. आता कुठे खाली झाला डबा बऱ्यापैकी. चला दिवा स्टेशनला आपण उतरलेलो आहोत. ही आपली सिंधुदुर्ग एक्सप्रेस. पब्लिक तसा कमी आहे थोडा बऱ्यापैकी. लोकल पकडायचे लोकल पकडायचे. आपल्याला कर्जत भेटायला पाहिजे. अंबरनाथ फास्ट लागले 8:35. तिकडच्या ट्रेनमधून उतरून आपल्याला ही कर्जत ट्रेन आपल्याला फटकन भेटली इकडे. बरं झालं ते. आणि आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी नसणार एवढी. पाठीत जाऊया आपण. 8 AP ची ट्रेन भेटली लगेच छान अशी.